सुरगाणा तालुक्यातील दुर्गापूर गावात अंगणवाडी सेविकेकडून पोषण आहाराचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अंगणवाडीतील पोषण आहार जो बालकांच्या पोषणासाठी पुरवला जातो तो सेविकेकडून स्वतःच्या उपयोगासाठी नेण्यात आल्याचा ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून सदर सेविकेवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गटविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अंगणवाडीची सखोल तपासणी केली। यावेळी त्यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। ग्रामस्थांनी हा प्रकार या आधीही घडल्याचे सांगितले, तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे अंगणवाडीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन चौधरी, सुरगाणा। मी इथं दुर्गापूर या गावातल्या तर आमच्या गावात ही अंगणवाडी आहे आणि हा जो प्रकरण समोर आलाय, आमच्या इथं लहानले पोरांचा जो तोंडातला घास आहे ना ती ही बाई घेऊन जाते विकायला। तिला काय अधिकार आहे का? अजिबात अधिकार नाही। आणि हे जे घडलंय ना यापूर्वी पण हे सगळं घडलेलं होतं आणि तरी सुद्धा हिने ही चुकी केली। असं नको करायला आणि त्यामुळे ना आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवलंय की आम्हाला ही बाई नकोच, अंगणवाडी नकोच, नसलं तरी नको पण नकोच। एक मिनिट माझं नाव केशव देशमुख। काल मी रस्त्याला जात असताना गाडी त्याची समोर मला आढळली। म्हणे गावात आल्यानंतर मला गावातल्या व्यक्तींनी सांगितले तिथून धान्या चोरीला गेलेला आहे। मग मी लगेच त्याच्या संग फोनवर संपर्क साधला। तुम्हाला काय सांगायचा? म्हणे मी 10 किलो घेतलेला आहे। मग त्याला विचारलं कोणाच्या संदर्भात घेतला, तर बालवाणीच्या संदर्भात मध्ये घेतलेला आहे। अंगणवाडी सेविका ह्याची इनी माझ्या गाडीमध्ये टाकायला लावलं म्हणून मी टाकलं आणि मी सुरगाण्याला घेऊन गेलो। मग त्याला विचारलं तू धान्य कुठं उतरवला? तर मी उतरवून बालवाडींका दिला, मी अंगणवाडी सेविकाकडे दिला। आणि मग एक गोण कुठे गेली तो कबूल होत नव्हता। मग त्यांनी आम्हाला रात्री त्यांनी आम्हाला कबूल केलं का पुढच्या पाड्याला ठेवलेली आहे। त्यांनी लिहून दिलं तर हा धान्य मुलांसाठी येतो का ह्या बालवाडी सेविका आहे त्यांच्यासाठी येतो? याच्यावर योग्य ते यांचे सिनियर जे ऑफिसर आहेत योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही अपेक्षा आहे गावकऱ्यांची। ही बाई इथं नकोच आम्हाला पाहिजे, सस्पेंडच झाली पाहिजे, असा आम्हाला न्याय भेटला पाहिजे। हे सिनियर करून हे आहे ते सिनियर करून आम्हाला हा न्याय भेटला पाहिजे, हे आमची गावकऱ्यांची मत आहे। माझं नाव तेजस्विनी चंद्रशेखर दळवी। जे धान्य येतं शेंगदाणे वगैरे येते त्यांनी ते एकदा पण आम्हाला दिले नाही। सुरगाण्यात जाता विकायला, मग ते यांनी दिलं ते त्या चुकीत नाही दिसत, पण देतच नाही तर काय त्यांच्यावर कारवाई होणारच ना। त्यांनी दिलेलं पाहिजे बा असं पोरांना। अंडे केळे नाही दिले जात नाही, अंडी केळे पण नाही देत, अमृत आहार दिले जात नाही। आणि रोजचा जो आहार आहे भात डाळ भाजी पोळी जी गरोदर मातेंना आहे ते पण नाही देत ना ते। आणि ती ड्युटी पण नाही करत। माझी एक मुलगी आहे ती आता 1.5 वर्षाची नाही झाली, तर तिचा आहार ठीक आहे बा घरी आहे, पण मग आम्ही स्तंदा माता आम्हाला दिलेलं पाहिजे ना ते जेवण वगैरे, ते देतच नाही तर मग त्यांच्यावर बोलायचं नाही का? माझ्या बी पोराला मदतदारी सांगायला आली होती घरी का म्हणे पोरांची पेटी घ्यायची आहे म्हणे। ये अंगणवाडीत गेलो तर अंगणवाडीत मला बोलत होते म्हणे तुमच्या पोराला काय म्हणे इथं आहे ना, असून पण तरी पण माझी पोराला दिली नाही त्यांनी। एक वेळेस पोरगा माझा आलेला होता बालवाडीमध्ये, तर आलं तर ती लगेच सांगत होती का म्हणे तुझा बाई म्हणे इथं याचा काही अधिकार नाही म्हणे, पोरगामध्ये घालायचं म्हणे अधिकार नाही म्हणे। तर माझ्या पोराला त्यांनी काय बनवलं होतं मला नाही माहीत, पण ते पण सुद्धा नाही दिलं। तो माझा मुलगा घरी निघून आलेला। सदर ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सकाळी अंगणवाडी केंद्रामध्ये आम्ही उपस्थित राहून अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मी बालविकास प्रकल्प अधिकारी आहे। सदर ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार आम्ही इथं उपस्थित राहिलो। सदर अंगणवाडी ताईकडे दप्तरांची मागणी केली असता त्यांनी दप्तर उपलब्ध करून देण्यात असमर्थता दर्शवली। त्यांनी दप्तर घरी असल्याचं सांगितलं। तर त्यांचं असं आहे की त्यांच्यावर शासन निर्णयानुसार आता ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारी घेतलेल्या आहेत, शासन निर्णयानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।